संकटमोचन हनुमानाचे जीवन बदलणारे 11 प्रभावी उपाय व तोडगे. आपण कितीही संकटात अडकलेले असाल, घरात अडथळे, नोकरीचा त्रास, पैशाची कमतरता, मानसिक ताणतणाव, शनी व मंगळ ग्रहाचा दोष या सर्वांवर जलद आणि प्रभावी फल देणारे देव म्हणजे संकटमोचक हनुमान. आज आपण जाणून घेणार आहोत मंगळवारी आणि शनिवारचे अत्यंत शक्तिशाली उपाय, घरात तुरंत परिणाम देणारे तोडगे, हनुमान चालीसा म्हणताना कोणते नियम पाळावे याची माहिती आज या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक जरूर करा. हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. श्री हनुमान हे शक्तीचे प्रतीक आहेत. त्यांच्या नावाने सुरू केलेले प्रत्येक गोष्ट भयाशिवाय पूर्ण होते. मनुष्य अभय प्राप्त करतो, मनुष्याची अस्वस्थता दूर होते. रोज सकाळी एका श्वासात ओम हनुमते नमः असं म्हणावं. दिवसातील अडचणी आपोआप कमी होतात. उजवा हात आपल्या छातीवर ठेवून हनुमानाचे स्मरण करा. आपले मनोबल, धैर्य वाढते. हनुमान मंदिरात प्रवेश करताना एकदा राम नाम उच्चारा. असं केल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते. रात्री झोपण्यापूर्वी हनुमान चालीसा म्हटल्यास स्वप्नभय नाहीसे होते. मंगळवारी सकाळी थंड पाण्याने स्नान करून देवाला प्रणाम करा. शरीर मन शुद्ध होते. लाल कपड्यात गुळ व बेसन लाडू बांधून हनुमानांना अर्पण करा. आर्थिक अडथळे दूर होतात. मंदिराच्या उजव्या बाजूने 11 प्रदक्षिणा घालत जय हनुमान असं म्हणा. असं केल्यास नोकरीचे प्रश्न सुटतात. मंगळवारी पूजा करताना हनुमानांना तिलक लावून झाल्यानंतर लाल कुंकवाचा टिळा आपल्या कपाळाला लावा. असं केल्यास आत्मविश्वास दुप्पट वाढतो. ज्यांच्यावर नजरदोष आहे त्यांनी हनुमानाच्या मूर्तीसमोर नारळ फोडून प्रसाद वाटावा. शनिवारी संध्याकाळी हनुमानांच्या समोर एक चमेलीच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. त्यात काळे तीळ टाका. नकारात्मकता कमी होते. असे हनुमानजींचे उपाय केल्याने आपल्या जीवनातील अनेक समस्या, संकटे, बाधा, आर्थिक अडचणी, मानसिक ताणतणाव, घरातील वास्तुदोष सर्व दूर होऊन मनुष्य सुखी जीवन जगतो. हनुमंताचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. तर मंडळी, तुम्ही सुद्धा हनुमानांचे हे उपाय नक्की करून पहा. तुम्हालाही हनुमानांचा आशीर्वाद नक्की मिळेल. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.